विरू स्कूलला जाईपर्यंत एवढी धावपळ असते ना आमच्या तिघांची सुद्धा, तर त्यातूनच सुद्धा माझं रुटीन थोडंसं शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करते. एकदम तयार आहे आता माझं क्यूट बेबी आणि एकदम कलरफुल असं झाले आजचं ताट. विरूने घर केलंय. खरंच मी इतकी खुश आहे ना, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या तरी देवाचं आपल्या घरी आगमन होणे म्हणजे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मंडे आणि कालचा महाशिवरात्रीचा उपवास अजून कंटिन्युअस आहे, त्यामुळे आज उपवास सोडायचा असल्यामुळे पूर्ण जेवण बनवायचं आहे सकाळी आणि त्यासोबतच त्यांचा टिफिन सुद्धा आहे. आणि आज पहिल्यांदाच एवढ्या सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. सकाळचे 8 वाजलेत आणि आज खूप स्पेशल आहे विरूसाठी डे. तर त्याच्या स्कूलमध्ये त्यांचा आज फोटोशूट आहे आणि त्याची ती हार्ड कॉपी प्रत्येकाला एक मेमरीज म्हणून देणार आहेत स्कूलकडून. माझी आंघोळ वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर फक्त समय आणि अगरबत्ती लावून घेतले आणि नंतर विरू जेव्हा स्कूलला जातो तेव्हाच दररोज मी पूर्ण पूजा करून घेते, म्हणजे सकाळच्या धावपळीमध्ये अशी गडबड नाही होत किंवा मग सतत हे असतं की देवपूजा करताना सुद्धा दुसरं टेन्शन असतं, विरूला टिफिन बनवायचा आहे, हे बनवायचं आहे. त्यामुळे दररोजच तो स्कूलला गेल्यानंतरच मी निवांत देवपूजा करून घेते. विरू स्कूलला जाईपर्यंत एवढी धावपळ असते ना आमच्या तिघांची सुद्धा, तर त्यातूनच सुद्धा माझं रुटीन थोडंसं शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करते. तसेच या मागच्या पिशवीमध्ये कोणत्या देवाचं नवीन साहित्य मिळालंय ते नक्की नंतर दाखवेन. विरूच्या स्कूलमध्ये पूर्ण डेच्या टिफिनचा आणि सिलेबसचा एक मेसेज दिला होता, परंतु दररोज मोबाईलमध्ये बघताना टाइमपास होतो म्हणून प्रिंट काढून या समोरच्या भिंतीवर चिकटवले, पटकन दिसतं. तर आज मंडेला त्याला इडली, डोसा, आप्पे, उत्तापा किंवा मेंदूवडा असा मेन्यू आहे. तर विरूसाठी आज आप्पे बनवण्याचा प्लॅन केलाय. सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात आधी रव्यामध्ये थोडंसं दही मिक्स करून फर्मेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि आता नाश्त्याचं टाइम झाल्यावर सगळं बारीक असं चिरून घेतलंय. त्यामध्ये एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, कांदा आणि एकदम असं बारीक चिरून घेतलं म्हणजे खाताना ते मस्त लागते. आणि भरपूर असं टोमॅटो घातलाय. सिंपल आप्पे आणि चटणी बनवून दिली तर विरू कधीच नाही खात. चवीनुसार मीठ. यामध्ये सगळंच साहित्य असल्यामुळे इतकं मस्त लागतं ना, आणि एक्स्ट्रा चटणी करायची पण गरज नाही लागत. सगळे आप्पे काढून घेतलेत आणि हे गरम गरम आहे ते आधी दोघांना खायला देते आणि नेक्स्ट राऊंड अजून एक विरूच्या स्कूलसाठी बनवते. स्कूलमध्ये आज फोटोशूट असल्यामुळे मस्तपैकी तयार केलं आणि त्यांना व्हाईट टी शर्ट सांगितलंय. एकदम तयार आहे आता माझं क्यूट बेबी. लव्ह यू. चला स्माइल द्यायचे फोटो काढताना. बाय बाय. सकाळी ते दररोज विरूला सोडायला जातात. विरू बाय बाय. विरूला ते आता स्कूलला पाठवाय गेलेत आणि सकाळपासून एवढी धावपळ असते ना, तर मला असं निवांत बसून खायला टाइम नाही भेटत. त्याच्यामुळे दररोज विरू स्कूलला गेल्यानंतरच मी काहीतरी खात असते. सकाळी उठल्यानंतर फक्त एक ग्लास गरम पाणी घेते, त्यामध्ये त्रिफळा चूर्ण पावडर मिसळून, आणि ती घेतल्यानंतर मोस्ट ऑफ 1 तास काय नाही खाल्लं तर खूप चांगले बेनिफिट्स आहेत. आणि आता तो स्कूलला गेलाय तर 1 ग्लास कोमट पाणी घेतलंय आणि आता थोडंसं गरम पाण्याचं प्रमाण कमी केलंय. आणि त्यासोबतच रात्री भिजवलेले 3 बदाम, 2 काजू, 3 ते 4 हिरवे मनुके आणि 5 ते 6 काळे मनुके घेतलेत. आणि हे खाल्ल्यापासून खूप चांगला फरक आहे. आणि समोरच जी खिडकी आहे ना, तिथून सकाळची कोवळी किरणे रूममध्ये येतात, तर तिथे बसून आता थोडा वेळ खाऊन घेते. आज पूर्ण जेवण असल्यामुळे ते सुद्धा आवरून घ्यायचं आहे. सकाळी आंघोळीच्या आधी पूर्ण पॅसेज आधी लुटून नंतर पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलंय आणि आता थोडा सुकत आलाय. या वेळेमध्ये मी एकटीच घरी असल्यामुळे सगळ्यात आधी जे काही सामान पडलंय ते व्यवस्थित लावून घेते. त्यानंतर फरशी स्वच्छ लुटून पुसून घेते, एकदम फ्रेश वाटतं.
प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी हे भैया असं धूपचा वास देतात आणि काहीतरी दान देतो. इतकं मस्त वाटतं ना घरात. हा मस्त, बहुत अच्छा. पूर्ण घरातलं वातावरण चेंज होऊन जातं आणि इतका मस्त वास आहे ना याचा. थँक्यू. त्यांच्यासाठी बनवलेले आप्पे अजून आहेत आणि सकाळी सगळं जेवण बनवायचा प्लॅन केल्यामुळे आधी कुकरमध्ये डाळ आणि भात लावून घेतलाय आणि हरभरा सुद्धा उकडून घेतलेत आणि इतके चांगले मोड आलेले हरभऱ्याला. आणि त्यासोबत पालक भाजी बनवण्याचा प्लॅन आहे, त्यामुळे पालक स्वच्छ असं धुवून घेतलाय. सकाळचे 10 वाजले, देवपूजा करून घेतले आणि दुपारी मला जेवणाला लेट झाल्यावर नैवेद्य काय बरं नाही वाटत आणि आता ऑलरेडी भात तयार आहे, त्यामुळे दही भात नैवेद्यला घेतले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पूर्ण जेवण बनवून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित पॅक करून घेतले. गॅस शेगडी सुद्धा पुसून घेतले. कट्टा सुद्धा एकदम साफ केलाय आणि त्यांना टिफिन भरून दिलाय. बाय. फोटो काढला व्यवस्थित, स्माइल दिली. ओके, तर आता लवकरच फोटो भेटतील आम्हाला. आणि असं आहे माझं दररोजचं रुटीन. विरूला सकाळी ब्रेकफास्ट बनवून स्कूलला पाठवल्यानंतर त्यांचा टिफिन बनवणे, त्यानंतर विरूला घेऊन येणे, त्यांना ऑफिसला गेल्यानंतर मग विरू दिवसभर माझ्यासोबत, असं दररोजचं रुटीन आहे. आणि विरूमध्ये कसा दिवस पूर्ण निघून जातो हे समजत सुद्धा नाही. तर आता त्याचं सुद्धा पूर्ण आवरून घेते आणि थोडंसं काहीतरी खाऊ देते. आजचे आप्पे आवडले. पूर्ण टिफिन संपवून आलाय. मगापासून विरू सोबत थोडासा टाइम स्पेंड केला आणि इतकं मस्त खेळत होतो ना आम्ही दोघं. तर आता दुपारचे 1 वाजलेत, जेवायचं टाइम झालंय. तर आजच्या मेन्यू मध्ये काय दाखवते. मस्तपैकी पालक आणि हरभरा मिक्स करून तिखट भाजी बनवली. त्यासोबत शेवगा आणि डाळीची आमटी आहे. इकडे खीर आहे आणि ते खाऊन गेलेत निम्मीचे आता. हा खाणार ना. आणि ते बोलतात इतकी मस्त झाले ना, टेस्टच वेगळे आहे. त्यासोबतच ही भाकरी आणि त्यासोबत भात आहे. तर आता आम्ही दोघे पण जेवून घेऊ. हातान खाणार ना. आवडते खीर. चालेल, देते बा. उपवासानिमित्त जे काही स्पेशल पदार्थ बनवलेत ते सगळे ताटात वाढून घेतलेत आणि एकदम कलरफुल असं झाले आजचं ताट. आणि त्यासोबत विरूला इकडे खीर दिले, तर त्याची एवढी घाई आहे ना खायची. थोडीशी खाऊन सुद्धा घेतले. कसे झाले पिल्लू. जेवण झाल्यानंतर निवांत बसले. भांडी घासायची आहेत अजून. त्यासोबतच आजचं सगळं जेवण इतकं मस्त होतं आणि भरपूर व्हरायटी असल्यामुळे थोडंसं जास्त सुद्धा खाल्लं गेलं. बॉटलला छोटंसं छिद्र पाडून घेतले माझ्याकडून आणि त्याची जी काही सायकल आहे ती आता धुतोय. आणि सकाळी जो काही पॅसेज मी धुतला होता, स्वच्छ केला होता, तो पूर्ण आता ओला केलाय. अजून एकदा पुसून घेतला पाहिजे. काय करतो. एवढ्या पाण्यात होते धुवून. हा पॅसेज कोण पुसणार ओला झालेला. घरातल्या 4 खुर्ची अशा मांडून घेतल्यात आणि त्याच्यावर मोठं ब्लँकेट हातरून विरूने घर केलंय आणि खाली लपून बसलाय. कुठे आहे विरू. घरात बसलाय. कोणाचं घर. आणि कोण आहे घरात. मी. हा, मस्त आहे तुमचं घर. छान छान. आज मस्तपैकी तयार झाले आणि कारण ही खूप स्पेशल आहे. म्हणजे आमच्या मागच्या बिल्डिंगचा साईबाबाचा भंडारा आहे आणि काल त्यांची महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पूजा झाली आणि आज जेवणाचा कार्यक्रम आहे. तर तिकडे जाण्यासाठी आम्ही तिघे पण तयार झालो. आणि सकाळीच मी बोलले होते की या पिशवीमध्ये काय पार्सल आहे ते दाखवते. आणि खरंच मी इतकी खुश आहे ना. म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या तरी देवाचं आपल्या घरी आगमन होणे म्हणजे आपल्यासाठी खूप म्हणजे अशी आनंदाची गोष्ट आहे. तर आमचे जे मुंबईचे काका काकी आहेत ना, तर ते दरवेळी शेगावला जातात. तर यावेळी त्यांनी त्यांच्या इच्छेने आमच्यासाठी गजानन महाराजांची एक फ्रेम आणली आणि ती इतकी मस्त आहे ना सिस्टीम त्या फ्रेमची. आपण कुठेही असं डायरेक्ट ठेवू शकतो
तर असे त्याला मागं थोडंसं तिरकं स्टँड दिले. तर त्याची पूर्ण माहिती विचारून घेतली काकींना, तर त्यांनी व्यवस्थित सांगितली. त्यासोबतच गजानन महाराजांच्या प्रचाराचं एक पुस्तक दिले, श्री गजानन विजय असे म्हणून, आणि त्याच्यामध्ये वाचन कसे करावे किंवा कोणत्या तिथीला करावे हे सगळं सांगितलं त्यांनी. आणि त्यातला 21वा अध्याय आहे, तो खूप सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो जरी एक अध्याय आपण वाचला तर सगळे अध्याय वाचल्या समान आहेत. आणि त्याच्यासोबतच जे काही शेगावचं मंदिर आहे त्याचं सुद्धा इतकं मस्त चित्र दिलंय ना, छान. तर ते बघून मला आमच्या शेगावच्या ट्रिपची आठवण आली. खरंच शेगावची जी काही ट्रिप होती ना, खूप छान होती. आणि त्यासोबतच त्यांनी एक लाडू दिला होता, तर तो काल खाऊन घेतला. आणि ह्याच्यामध्ये विरूसाठी आणि आम्हा सगळ्यांना लावण्यासाठी अंगारा दिलाय. तर इतकं मस्त वाटलं ना, म्हणजे महाशिवरात्रीच्या इतक्या पवित्र दिवशी स्वतःहून कोणत्या तरी देवाचं आगमन होतं, म्हणजे त्यांची सेवा आपल्या हातून व्हावं अशीच त्यांची इच्छा असेल. त्याच्यामुळे तर मी खूप खुश आहे. आणि आता सगळी व्यवस्थित माहिती घेतल्यामुळे असं नॉर्मल अशी ठेवेन. आणि इतकं मस्त वाटतं ना, एकदम अशी फ्रेश आहे. तर खूप मस्त वाटलं, आनंद झाला. प्रत्येक बिल्डिंगची डेकोरेशनची थीम वेगळी असते. तर यावर्षी यांनी बिल्डिंग समोर राधाकृष्णाची मूर्ती ठेवून मंदिरामध्ये इतकी मस्त सजावट केली होती. समोर साईबाबांचा फोटो ठेवून आधी त्याची पूजा करून घेतली. आणि छोट्या मंदिरामध्ये सुद्धा इतकी अट्रॅक्टिव्ह पूजा केली होती. फुलांचं डेकोरेशन सुद्धा खूप छान होतं. त्यानंतर जेवणासाठी 2 साईड रांग लावून प्रत्येकजण लोक व्यवस्थित घेत होते. आणि यावेळी जेवणाची सिस्टीम इतकी मस्त होती ना, टेबल खुर्ची असल्यामुळे प्रत्येकजण निवांत बसले. जेवणामध्ये पायनॅपल फ्लेवरचा शिरा, वाटाणा बटाट्याची ग्रेव्ही भाजी, लोणचे, कोशिंबीर, पिवळा बटाटा, मसाले भात, तसेच वरण, पुरी व पापड असा मेन्यू होता. आणि पूर्ण जेवण इतकं टेस्टी होतं ना, तिघेही खूप जेवलो. आणि आजच्या या प्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे विरू आपल्या हाताने खात होता, त्यामुळे तर मी एकटी निवांत जेवत होते. मस्त वाटलं. तिघे पण जेवण करून घरी आलो. दरवेळी साईबाबांचा भंडारा असतो, तर साईबाबांच्या भंडाऱ्याला झुणका भाकर, लोणचं आणि पापड असं सिंपल जेवण असतं. परंतु यावर्षी त्यांनी थोडंसं मेन्यू पूर्ण चेंज केला आणि पुरी भाजी ठेवला होता. आणि सगळ्या लेडीज सुद्धा इतक्या नटून थटून क्यूट दिसत होत्या ना, तर सगळ्यांसोबत बोलून वगैरे मस्त वाटलं. तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ इथेच थांबवते, भरपूर वेळ सुद्धा झालाय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.